नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे कारण अनेक पशुपालक सतत मेसेज करत होते की फोन करत होते की सर आपले व्हिडिओ येत नाहीत, पण माझ्या काही पर्सनल कामामुळे मला वेळ मिळत नव्हता। पण आजपासून रेग्युलरपणे आपल्या चॅनलवर अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजेल अशा भाषेत आपल्याला बघायला मिळतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जो विषय घेतला आहे तो म्हणजे आपली गाय विल्यानंतर तिची तब्येत खराब होऊ नये किंवा तिचा बॉडी स्कोर डाऊन होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी याचा सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। कारण 70 ते 80% केसमध्ये असं होते की गाय विल्यानंतर तिचा बॉडी स्कोर डाऊन होतो, ती चारा पाणी खात नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढे दूध मिळत नाही। तर मित्रांनो, याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनल सबस्क्राइब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचतील। मित्रांनो, आपली गाय विल्यानंतर तिची तब्येत खराब होणे, ती चारा कमी खाणे, त्यामुळे तिचे दूध सुद्धा आपल्याला कमी मिळते। ही समस्या बऱ्याच गायीमध्ये आपल्याला बघायला मिळते। मग हा जो प्रॉब्लेम आहे हा येण्याचा मेन कारण काय असू शकते, तर त्या गायीचा जो वार आहे तो पूर्णपणे पडलेला नसणे हे एक कारण असू शकते। कारण जार जर पूर्णपणे पडला नसेल तर त्या गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन तयार होते आणि इन्फेक्शन तयार झाल्यामुळे ती गाय चारा खात नाही, वरचीवर खराब होत जाते, तिची भूक मंदावते, तिला टेम्परेचर येते, ताप येतो, अशा प्रकारच्या समस्या येतात। म्हणून गाय विल्यानंतर खराब होऊ नये म्हणून तिचा झार हा पूर्णपणे पडणं खूप महत्त्वाचे असते। झार जर पूर्ण पडला नसेल तर लगेच आपण योग्य तो उपचार चालू केला पाहिजे। त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या गोळ्या असतील किंवा लिक्विड असतील, भरपूर अशी औषधे मार्केटमध्ये आहेत सध्या, जसे की इनोलॉन लिक्विड असेल, याचा खूप चांगला रिझल्ट आहे। त्याचबरोबर एक्झपर लिक्विड असेल, यासारखे औषधे, त्याचबरोबर हिमरूप प्लस यासारखे औषधसुद्धा आपली गाय विल्यानंतर सलग आपल्याला 4 ते 5 दिवस आपल्याला पाजायचे आहेत। ही औषधे गायीच्या गर्भाशयातील घाण पूर्णपणे बाहेर काढतात, त्याचे जे वार राहिलेलं आहे त्याचे इन्फेक्शन गायीला होत नाही, त्यामुळे आपली गाय विल्यानंतर एकदम चांगली राहते आणि तिचा बॉडी स्कोर हा व्यवस्थित राहतो। आणि बॉडी स्कोर व्यवस्थित ठेवायचे असेल तर यापैकी कोणती औषध त्या गायीला योग्य मात्रेमध्ये 4 ते 5 दिवस किंवा 10 दिवस आपल्याला पाजायचे आहे। हा झाला सुरुवातीचा मुद्दा। आता याच्या व्यतिरिक्त जर आपली गाय विल्यानंतर वरचीवर खराब होत असेल, त्या गायीच्या शरीरात आपल्याला ऊर्जा वाढवण्याची गरज असते, त्याचबरोबर प्रोटीनची कमतरता भरून आपल्याला काढावी लागते, विटॅमिनची पूर्तता करण्यासाठी आपल्याला उपाय करावे लागतात, फॅटचे प्रमाण वाढवावे लागते, या सर्व गोष्टी कराव्या लागतात। म्हणून आपण गाय विल्यानंतर वरचेवर आपली गाय खराब होत चालली असेल तर तिला कोणत्याही कंपनीचे आपल्याला बायपास फॅट चालू करावे, हे तर कमीत कमी 100 ग्रॅम तरी दररोज देणे गरजेचे असते। त्याचबरोबर त्या गायीच्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते ती ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही मक्का भरडा तिला देऊ शकता। ऊर्जेची गरज भरून काढण्यासाठी मक्का भरडा असेल किंवा गव्हाचा भरडा असेल हा आपल्याला चालू करायचा आहे। किंवा तुम्हाला जर इन्स्टंट लगेच रिझल्ट पाहिजे असेल तर एनर्डायना ॲडव्हान्स किंवा ग्लुका बूस्ट यासारखी बरीच औषधे एनर्जी बूस्टर आपल्याला मार्केटमध्ये मिळतात। त्यापैकी कोणते औषध तुम्ही सलग 5 ते 10 दिवस वापरू शकता। याच्या वापराने आपल्या विलेल्या गायीची एनर्जी चांगल्या प्रकारे वाढते। मित्रांनो, आपली गाय विल्यानंतर खराब होऊ नये म्हणून तिच्या गर्भाशयातील इन्फेक्शन कमी करणे गरजेचे आहे। तिच्या शरीरात ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी एखाद्या चांगल्या कंपनीचे एनर्जी बूस्टर आपण चालू करतो व फॅटची पूर्तता करण्यासाठी ब्रँडेड कंपनीचे बायपास फॅट 100 ग्रॅम प्रमाणे दररोज 100 ग्रॅम प्रमाणे कमीत कमी 20 ते 30 दिवस आपण चालू करतो। या सर्वांसोबत एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल सुद्धा आपल्याला चालू करणे गरजेचे असते। कारण आपल्याला नेमके माहीत नसते की आपली गाय म्हणजे आपल्या गायीला कोणत्या मिनरलची, कोणत्या घटकाची, कोणत्या विटॅमिनची गरज आहे।
त्यामुळे एकदम टॉप क्वालिटीचे मिनरल त्या गाईला चालू करणे खूप आवश्यक असते. मित्रांनो, आपली गाय विल्यानंतर वरचेवर खराब होत असेल तर आपण कोणत्या स्टेप फॉलो कराव्या, म्हणजे आपण कुठली काळजी घ्यावी याची माहिती तर बघितली, पण या सर्व गोष्टी करण्यापूर्वी त्या गाईचे एखाद्या चांगल्या औषधाने डिवर्मिंग करून घेणे खूप आवश्यक असते. जंताचे औषध आपल्या गाईला देणे खूप गरजेचे असते. डिवर्मिंग जर केले तर काय होते की आपण जो औषध उपचार करतो त्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. त्यामुळे विल्यानंतर 7 दिवसांनी आपण जंताचे औषध त्या गाईला पाजावे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंताचे औषध पाजल्यानंतर त्या गाईला लिव्हर टॉनिक आपण दररोज 100 मिली प्रमाणे कमीत कमी 5 ते 10 दिवस पाजणे अत्यंत गरजेचे असते. या प्रकारे आपण आपली गाय खराब होत असेल तर या सर्व गोष्टी करून बघणे खूप गरजेचे असते. तर मित्रांनो, डिवर्मिंग केल्यानंतर तुम्हाला सहज मिळणारे आणि अतिशय चांगला रिझल्ट असणारे ब्रुटॉन हे लिव्हर टॉनिक एकदम चांगले, याचा वापर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण खराब होत असलेल्या गाईला उपचार करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.